हिरस केला त्यांनी आमचा, अक्षरशः हिरस केला. अशी हिरस हे म्हणते मला ऑपरेशन झालं अरे हो. हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी विंगळकर ब्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहोत मस्त गार्डनमध्ये आणि छानसा असा आजचा ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत एन्जॉय करा. तर आमचे ना वेळेवरचा प्लॅन झालेला आहे की गार्डनमध्ये जायचं म्हणून आमच्या आईंच्या कृपेमुळे. तर आता पाऊस वगैरे काही आहे नाही, आभाळ आहे तर पाऊस नाही आहे. तर मस्त जेवण आमचं व्हायचंच आहे. तर डबे वगैरे पॅक केलेले आहे, जेवणाचं यामध्ये पॅक केलेलं आहे आईने केले पॅक. तर जेवणाचे डबे वगैरे घेऊन चाललेलो आहोत आम्ही मस्त तिकडेच गार्डनमध्ये जेवण करायला, म्हणजे डब्बा पार्टी. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्कीच बघा. मी फिरायला चाललो. कुठे चाललो? डागनमध्ये. हे तुम्ही कुठे चालल्या फिरायला? डागन, कारण आमच्या समोर तर डागनमध्ये चालला ते डागनमध्ये. पटकन शूज काऊन नाही घातले तू? चांगली घाल ना चप्पल ते. तर चला मग मंडळी, आमच्या इथलं जे गार्डन आहे ना ते टेकडीवर आहे, हे बघा. आणि अगदीच घराच्या मागेच आमच्या टेकडी आहे. तर पायीच निघालो आम्ही, जास्त दूर काही आहे नाही, जवळच आहे. पण सवय नसल्यामुळे हे जवळचं पण खूप लांब वाटते आणि खूप जास्त थकवा पण येते. आणि इथच्या इथेच मी 5 मिनिटाच्या रस्त्यात थकून गेलेली आहे. मला कोणी उचलून नेता का? मला कोणी उचलून नेता का? तुला उचलते, मला उचल ना. नाही चल, पायदळ चालायचं समर्थ. हे गाईच का म्हणून? अरे रे नाही पडत, नाही टेन्शन न घेऊ, टेन्शन न कोणीच. त्या पोरांना टेन्शन आलं असतं. आम्ही मधातच पोहोचलो की नाही तर पाऊस सुद्धा सुरू झाला. किती चांगलं नशीब आहे आमचं. हिच्यामुळे वेळ झाला आम्हाला, हिच्यामुळे. उडत आली असती, हवा तर होतीच ना, उडायचं होतं थोडंसं. समर्थ काय चालू आहे तुझं? हा आई, पाऊस सुरू झाला ना, कपडे जाऊ द्या, आपल्या भाजीला रस्सा झाला. भाजीला रस्सा होऊन जाईन त्याचं का? रस्सेवाली एक तर गेली आहे शाळेत, 3 जण आहे नाही, गणू, चिनू आणि ज्ञानू. ते पाहिजे होते. असं आहे. चलो, कुठे आहे सेल्फी पॉईंट जी? माझ्यासाठी स्पेशल आहे. माझ्या ननदबाई नाही का माझ्यासाठी सेल्फी पॉईंट, कुठे मी रील बनवू शकतो अशा शोधात लागलेल्या आहे सध्या. हे किती मस्त झाडं लावले. हे पकड ग, मेहंदी वगैरे. का खोल आहे? वारुळ आहे का हे एवढं मोठं? बापरे, किती मोठं आहे, खूप मोठं आहे. चला, माझ्या मामी भेटल्या तर इथेच राहते, तर त्यांच्यासोबत 2 शब्द बोललो आणि आता इकडं चाललेलो आहोत. तोपर्यंत या बसल्या होत्या इथे पायरीवर. अजी ताई, CCTV कॅमेऱ्याच्या याच्यात आहे म्हणलं, माझ्या कॅमेऱ्याच्या याच्यात आहे म्हणलं. हो, त्याच्यातच तर मजा आहे. थोडीशी झाडं चोरून नेले, कोणता फरक पडू राहिला. पावसाळा सुरू आहे. असं एवढ्या पायऱ्या चढल्या आणि किती छान वाटत आहे ना, मस्त. या पार्कचं नाव आहे ऑक्सिजन पार्क आणि खरंच इतकं छान वाटत आहे ना. हा, ऑक्सिजन आहे. हे भेटलं का ऑक्सिजन? भेटलं का? मस्त आहे. व्ह्यू किती छान आहे, इतकं छान वाटत आहे. बघा आता माझ्या आजूबाजूला झाडं. मी आधी पण याचा ब्लॉग टाकलेला आहे, पण तेव्हा आम्ही गाडीने आलो होतो.
आता पायऱ्यांनी आलो आणि खरंच पायऱ्यांनी इतकं छान म्हणजे आजूबाजूला झाडं वगैरे व्यवस्थित. हे आहे ऑक्सिजन पार्क. हवा पाहिजे ना, हवा पाहिजे. वा चलो, पोरांसाठी पण खेळणे आहे छान. चला, ठरलं का कुठे बसायचं, काय करायचं? हे आहे का? चांगलं आहे. पाऊस आला तरी टेन्शन नाही आहे मग. आता घसर गुंडीवर तशी नाही हालत, तशी चालून खायची. मी काय म्हणतो, नवीन काही माराचे प्लॅन आहे का? लोक याच्यावरून ढकलते. मी म्हणतो चढावच कशासाठी, कशासाठी चढता? शानू आत्याला झोका दे. आताजी हो जाता का वर? अजून जाते बाई वर. पायजा पायजा पायजा. हो जमलं. हो ना, आमच्यासारखाच प्रश्न आहे, आमच्यासारखाच प्रश्न आहे. मी याच्यावर बसायला गेली पण मग फांतीचा विचार केला, जाऊ दे म्हणलं एवढी चांगली फांती तुटून जाईल. नाही फांदी थोडीशी हे वाले याची झाड पांढरे फुलं लागते ना याला. हे वर आहे, आपल्या घरी होतं ते झाड. हो पांढरी फुलं. घसरगुंडीवर जातो. हो पोरं पाहिजे होते. आ हात लावणी आहे का काही? समू समू ये अम्मा मी तर फसली आहे. फसली अजी, मी फसली. पाय ओढायला फसली होती का? पाहिजे हात. खरंच ना, एवढा जणी ओढायला आला तरी जमली नाही. बारीक चुरीक बाया या तुम्ही, या ना घसराला याच्यावरून, घसराने याच्यावरून नाही फसत. या हा फसत होती. समू समू काय म्हणते, मी फसत होती. जमलं. काकू निघाल्या. काकू तुम्ही निघाल्या, मी नाही निघाली. बापरे देवा. हा असं नाही नाही. हा
नाही तुटत, नाही तुटत, नाही तुटत. घ्या. तुम्ही खाली नाही अहो नाही येत ना. थांब ना. घे. हे आहे जवाई आणि इकडे आहे सासूबाई. सासू जवाईची जोडी चांगला आहे. दुसरं कोणी नसलं तरी चालते. सासू आहे खेळासाठी. स्वतःच वजन स्वतःला उचला लागते असं आहे ते. छान वाटत आहे. हा असं असं तसं आहे ते. बॅलन्स करायचं आहे. चला मग एका पड्ड्यात काकून एका पड्ड्यात आई. सारखंच वजन आहे तुमच्या दोघीचं. झुला लागते जमलं. त्याला त्याच्यावरच मस्त वाटत आहे. समर्थ आमचा फक्त त्याला एकच झुला पाहिजे. त्या पाण्यात बरोबर बसला पण तो. अरे अरे किती बारीक होतात आहे तुम्ही. अजून किती बारीक वाटते. हो हा चला चला चल ग शानू चला. झालं आमच्या पाळणे वगैरे सगळं खेळून. आता भूक लागलेली आहे. आता जेवण करू आणि त्याच्यानंतर मग पुन्हा येऊ खेळायसाठी. मजा येते ना ताई. हो का चला. समूला घे समूला घे. हा स्पेशल झाड. हो इथे कोणीही कोणत्याही निमित्ताने किंवा वाढदिवस वगैरे काही असं असलं की एक झाड असं इथे देतात, लावतात इथे झाड आणि त्याच्या झाडासमोर असं नाव दिलं जाते. हे बघा सगळ्या झाडांवर असं म्हणजे जे जे झाडं लावलेले आहे ते आता झाडांवर नावं आहे. ज्यांनी लावलेले आहे त्यांचे. हे बघा वाढदिवस दिसलं. चला आता आमच्या आईंनी एक जागा शोधलेली आहे जेवण करायसाठी. त्या आल्या मस्त फिरून चक्कर मारून आल्या. आता तिथंच चाललेलो आम्ही. त्या गेल्या तिथे डबे घेऊन. आम्ही बसलो तिथे झोके वगैरे घेत. त्याच्यामुळे आता आम्ही पण चाललो. झाडच हे बघा इथे प्रत्येक ठिकाणी एक नेमप्लेट आहे सगळ्यांच्या झाडांच्या नावाची. नाही ना ते सांगू काही पण. ते अगं बंदर वगैरे येते ना झाडं खासाठी म्हणून त्यांना वाटते की ते माणूस आहे बा कोणतरी उभा त्याच्यासाठी असते. हे बघा फॅन पण आहे इथे. छान स्वच्छ आहे सगळं. चला बसा. हा थंडगार लागत आहे मस्त पायाला. छान शेड आहे. पाऊस याला तरी टेन्शन नाही आहे काही. किती छान वाटत आहे आई इथे. मस्त वाटून झालं. हो का बाप्पा पाया लागून आली. डब्बा पार्टीच्या निमित्ताने स्पेशल कोणी काही बनवलेलं नाही. जे ज्यांच्या घरी शिजलं तेच आणलेलं आहे आम्ही डब्यामध्ये पॅक करून. पकडा दोनच पातळ पकड. ए पोरीवा भाजी केली होती. एक कांदा पाहिजे
द्या ना थोडसा. हे घ्या. हे हे आहे. हे दोघी जण घ्या, तुम्ही घ्या आणि तिने पण द्या. हे घ्या. हा. ओके. घरी होतं पण पांढरा कांदा. कुठं जाऊन राहिल्या? झाडात तिथं काय खूप विचारून राहिला म्हणून ते मला असं वाटत आहे का माझी जाऊबाई इथं येऊन पागल झाली का? त्याच्या अंदर जाता अरे 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 विवाह वृक्ष म्हणजे ते विवाह निमित्त तुम्हाला डबल करायचं आहे का? निकूत आहे तुम्ही त्या दिवशीच वर पुजून आल्या ना. किती एक्साइटमेंट बापरे. हे बघा इथं पण आहे विवाह वृक्ष. हे ज्यांचे लग्न झाले किंवा कोणाचा वाढदिवस झाला त्याच्या अरे देवा. आम्ही मस्त एक रील बनवली इथे. आम्ही छान मस्त अशी रील बनवली इथे. अर्धा तास गेला असं आमचा एका त्या रीलमध्ये, पण झाली व्यवस्थित. चला चला यांच्या व्हिडिओवर तेच गाणं टाकतात, गांजा भो पेपर नाव आहे त्या नावाचं. आपण नाही का पुन्हा येऊ हा तिथं रील करायसाठी मस्त. म्हणतो करा म्हणतो. हे म्हणते मला ऑपरेशन झालं म्हणते माझं. अरे हो केली काही करू. गांजा गांजा मला याची शांतीच तर लागते जी. घे बरं येते कोमल. घेऊ का? तोंड केलेलं आहे अजून पल्लवी. चल घेऊन येऊन पटकन. किती छोटे दोघी जणी आम्ही झाड दोघी जणी हे होतं माझ्याकडे. काय माणसाला नाही का मुद्दामून बोलायला सांग. आम्ही आतापर्यंत आलो ना इथे कोणीच नव्हतं. आता रिपेअरिंगवाले आपोआप आले. हिरस केला त्यांनी आमचा, अक्षरशः हिरस केला. अशी हिरसले माणसं पण असते, बायाच नसते बरं का. हो ते तो मुद्दामून आला तो. आतापर्यंत नव्हता. हो ना. जेवण वगैरे झालं तर आता डान्स वान्स झाला आमचा. पण या दोघी रील काढत नव्हत्या, म्हणजे यांनी काही डान्स वान्स केला नाही. मोबाईल पकडले यांनी, एकीने आम्हाला स्टेप शिकवल्या. त्याच्यामुळे यांची काही पोटातलं जे जेवलेलं आहे ते झडलं नाही. एक तर 2-2 टाईम जेवल्या त्या बिचाऱ्या. आणि त्याचं शरीर जे आहे ते एकदम बारीक चिरीक आहे. त्यांच्या शरीरात मावत नाही तेवढं आज जेवल्या त्या. त्याच्यामुळे आता त्यांना असं फिरायचं आहे म्हणते. पण बिचाऱ्या आम्ही डान्स करू थकलं तरी आम्हाला घेतलं त्यांनी सोबत. चुगल्या करते मी तुमच्या दोघी. चुगल्या. माझे जे सबस्क्रायबर आहे, माझे जे पाहणारे व्ह्युअर्स आहेत तेच माझ्या भावना समजतात. म्हणून मी त्यांच्याचपाशी माझ्या चुगल्या करत असते. चला काही झाडं वगैरे दिसते का? मग पळसाचं झाड नाही लागते हे करायसाठी. आमच्या इथं सगळे झाडं लावते. ए या ना गं, का बरं तुम्ही पाठीमागे थकल्या का तुम्ही डान्स करू? एवढं मोठं आम्ही झाडं बघायसाठी आलो की कशाची आम्ही झाडं नेऊ शकतो इथून. आणि इथे छान छान असे झाडं आहे. पण मी एक झाड उपडलं, त्याच्या शेंड्यापेक्षा मुळच जास्त मोठं आहे. काय करावं आता, हे कुठे लपवावं नाही का.
आणि हा आहे आमच्या घराकडला पोर्शन कडला. इथेच ढकललं का? ननद भावजाई पण करू शकते सांगता. निकुताई तुम्हाला जर इथून धक्का दिला ना तुम्ही आमच्या घराच्या स्लॅबवर चालल्या जायचे. मी खाली उडी मारून वर हे मंदिर आपलं घर इकडे आहे का? नाही इथंच आहे असं सरळ इकडे. हे जे आहे ना हे बघा मंदिर हे वालं टेकडीचं मंदिर आहे इथं हनुमानजीचं त्याच्यात तिकडं असं. जास्त काही नाही होऊ शकत इथून. त्याच्यामुळे हा जो सुसाईडचा आपण स्पॉट निवडलेला आहे नाही मर्डरचा तो कॅन्सल. इकडे झाला या गार्डनमध्ये खेळून आणि आम्ही आलो तर आलो पण परमिशन नव्हती 5 वाजता 5 वाजल्याशिवाय यायची पण तरी आम्ही आलो. आणि आता त्यांनी म्हटलं की आता कोणीतरी येणार आहे म्हणे की तुम्ही लवकरात लवकर बाहेर चालले जाऊ. म्हणून आम्ही आलेलो आहो बाहेर. आमचं पण आता मन भरलं. खूप खेळलो आम्ही खूप रील्स बनवल्या आणि खूप अशी मजा आली. तुम्हाला आवाज येत असेल तर इथे मोठं पाण्याचं हे आहे काय म्हणजे याला हे काय आई हे काय हे बघ गणू आले. गणू चिनू पण आले. आहे पाणी आहे. हा पाणी आहे. हो का सगळीचकडं हो का. हे का टाकी आहे का पूर्ण. बापरे किती उशिरा आले रे तुम्ही. ए का घेत आहे काऊंची ताई मन गेलं का तुमचं. हो खरंच का घेत आहे गौरी. हा बसलो आम्ही आता इथे पायऱ्यांवर. गार्डनमधून आल्यानंतर मस्त आम्ही आराम केला थोडा वेळ आणि मग घरातले सगळे संध्याकाळचे कामं केले आणि आता येऊन बसलेला आहो वर. पण हवाच नाही आहे. वैष्णवी हवा घालणं का थोडीशी मला. मच्छर बिन नाही पडणार अशा ना. माझ्याकडून इतकीच हवा येते. हो ऑक्सिजन नाही घेतलं मग अशी ऑक्सिजन पार्कमध्ये. तिचं ऑक्सिजन येता संपलं माझ्याकडे. बापरे साठा हो तुमच्याकडे आहे वाटते. माझ्याकडे भरपूर साठा आहे आणि मगाशी मी ओकलाय साठा. तर असं आहे मग मंडळी. आता बसलेला आहो थोडीशी हवा घेत आणि आता थोडीशी वाटत आहे हवा सुटणार म्हणून. ए संध्याकाळी चलता का कुठे. हा कुठे चलता कुठे पण कुठे पार्टी आहे पल्लवीकडून आम्हाला आज. हो मला असं मी असं आम्हाला आताच माहित पडलं. ते आमच्या मनानेच आम्हाला सांगितलं की आज यांच्याकडून पार्टी आहे म्हणून. असा गैरसमज करून नाही घ्यायचा. नाही एवढा आम्ही मोठा त्यांच्या मनातल्या भावना ओळखल्या. समजलं. हो प्रेम एवढं आहे की माझा नवरा पण नाही ओळखत. सांगता सगळं काही आम्ही समजून जातो. अगं पण हे तुम्ही उलट हे केलं. नाही मला तुमच्याकडून पाहिजे होती. माझ्या मनात असं होतं. आता आमच्या वहिनी म्हटल्यावर आम्हालाच पाहिजे ना. आम्ही कसं म्हणणार. पण तुम्ही पण माझ्या नंदा आहे ना ग. मी फक्त तुमची वहिनी आहे का. तुम्ही पण माझ्या नंदा आहे ना. तुम्ही पण आमच्या वहिनी आहे ना. आमच्या पहिले तुम्ही आमच्या वहिनी आहे. आमचं पहिले नाही अरे बोलना क्या चाहते हो. मगाची किती मोमेंट झाले पण असे फावाले. पण आता बोलना क्या चाहते हो. डिप्रेशन लाईफ मध्ये दुःख आहे. बेटी समझ गई प्यारी समझ गई. काय नाही आता विहिरीत जीव द्यायचा आहे का.
मला सांग, मी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करीन त्याच्यानंतर, कारण की अर्ध्या रात्री मला जागवायचं नाही आत्मा गीत्मा झाल्यावर. झोपूच कोण देणार आहे जागासाठी. हो का? राहू दे मग, मरू नको, आम्ही तुला बांधू ठेवू. असं आहे तर मग मंडळी अशा लुटासाठी बसलेल्या असते नंदा. बघू आता त्यांना कुठपर्यंत त्या मला लुटतात, कुठपर्यंत नाही, की मी त्यांना लुटते तिथे गेल्यानंतर. भेटूया थोड्याच वेळात.